नमस्कार फ्रेंड्स, आज आपण अळूची पातळ भाजी, काही जण त्याला फतफतही म्हणतात, ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे. प्रथम शेंगदाणे आपण 3-4 तास आधी भिजत घालायचे. अळूही आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा, असा बारीक चिरून घ्यायचा. हे अळू व शेंगदाणे कुकरला लावून चांगल्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यानंतर हा अळू घुसळून घ्यायचा किंवा शेंगदाणे बाजूला करून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचा. अळूची भाजी बनवण्यासाठी लागणारे आपल्याला हे राई, जिरं, हळद, हिंग, तसेच इथे मी घेतला आहे मालवणी मसाला, तो अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ, चिंचाची भिजत घालायची, बेसनही 1 चमचा पाण्यात भिजवून ठेवायचा, गूळ थोडासा चवीपुरती आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या. प्रथम शेगडीवर आपण कढई तापत ठेवायची. कढईत 2 ते 3 टेबलस्पून आपण तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यावर 2 छोटे चमचे मी राई टाकली. राई चांगली तडतडली पाहिजे. राई जेव्हा पण चांगली तडतडते तेव्हाच ती चांगली लागते. आता इथे बघा, अजून राई तडतडली नाही म्हणून मी थांबले. आता इथे तडतडते राई. त्यानंतर मी त्याच्यावर हे जिरं टाकले. हे बघा, राई तडतडली, आता मी जिरे टाकले. तेही थोडे लालसर झाल्यानंतर मग मी त्याच्यावर लसूण टाकते. लसूण भरपूर टाकायची ह्या भाजीत, छान लागते. आणि त्यावर कढीपत्ताही थोडा जास्तच घ्यायचा, त्यामुळे भाजीची चव खूप छान लागते. आणि हे मिश्रण आपण थोडं परतवून घेऊया. मिश्रण करपू नये म्हणून आपण थोडं परतवत राहायचं. परतवल्यानंतर आपण त्यात अर्धा चमचा हळद टाकली आहे, छोटा चमचा आहे. त्यानंतर मालवणी मसाला अर्धा चमचा टाकला आहे आणि त्यानंतर हिंगही कमीच टाकायचे. त्यानंतर उभ्या चिरलेल्या मी मिरच्या टाकल्या आहेत आणि परत हे मिश्रण आपण थोडं परतवून घ्यायचं. हे चांगलं परतून घेतल्यानंतर आपण जाडसर वाटलेलं अळू आणि शेंगदाणे त्यावर टाकायचे. नंतर यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं. जेवढं तुम्हाला मीठ लागतं तेवढं मीठ टाकायचं. अर्ध्या वाटी पाण्यात आपण 1 टीस्पून बेसन भिजवलं आहे, त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून त्या टाकायच्या. त्यानंतर हे चिंचेचा कोळ टाकायचा. चिंचेचा कोळ पूर्ण टाकायचा. शेवटी टाकायचा थोडासा गूळ, तोही अगदी चवीपुरती टाकायचा, कमी. त्यामुळे या भाजीला सुंदर आंबट, गोड, तिखट अशी चव येते. पावसाळ्यात छान अळूची पानं विकायला येतात. मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही अळूची पातळ भाजी किंवा फतफतं नक्कीच ट्राय करा. आवडल्यास नक्की एक कॉमेंट्स करा. ही एकदम सोपी पद्धत आहे, त्यामुळे आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट्स नक्की करा. परत भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.